हिंद दी चादर या सांस्कृतिक नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून श्री गुरु तेज बहादूर साहेब यांच्या अतुलनीय शौर्य, संघर्ष आणि बलिदानाचा रोमांचकारी इतिहास रंगभूमीवर साकारण्यात आला। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने अकोलेकर रसिकांना प्रेरणादायी अनुभव दिला। श्री गुरु तेज बहादूर साहेब यांच्या 350व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित या नाट्यप्रयोगातून त्यांच्या महान कार्याचा आणि जीवनपटाचा प्रभावी उलगडा करण्यात आला। शौर्य, पराक्रम, संघर्ष आणि बलिदान याची जाज्वल गाथा कलावंतांनी आपल्या सशक्त अभिनयातून जिवंत केली। प्रमिलाताई योग सभागृह येथे नाट्यप्रयोगाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गुरु तेज बहादूर साहेब यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार, अरविंद विश्वनाथ, मधु जाधव, गुरमीत सिंग गोसल, सुरजीत सिंग अकाली यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। गुरु तेज बहादूर साहेब यांनी धर्म, स्वातंत्र्य, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। त्यांचे जीवन कार्य संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे। म्हणूनच त्यांना हिंद दी चादर, हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल असे संबोधले जाते। या नाट्यप्रयोगाचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांच्या शहीदीच्या 350व्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या विचारांचा प्रसार करणे, तसेच समाजात एकता, बंधुता आणि आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे हा होता। प्रसिद्ध कलावंत राजू पाटोदकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी नाटकात विविध भूमिका साकारल्या। ऐतिहासिक काळाचे जिवंत दर्शन घडवणारे नेपथ्य, दमदार अभिनय आणि प्रभावी नाट्य सादरीकरण यामुळे हा नाट्यप्रयोग विशेष ठरला।